मित्रांनो, पार्ट 2मध्ये आपण पाहिलं होतं सेक्शन 1, सेक्शन 2, सबसेक्शन 3पर्यंत. आता पुढे आपण पाहणार आहोत. चला तर पाहूया. आता डिक्री होल्डर म्हणजे काय? एनी पर्सन इन हुज फेवर अ डिक्री ऑर एक्झिक्युटेबल ऑर्डर इज पास्ड. म्हणजे काय? ह्याचा अर्थ असा होतो, तो माणूस जो कोर्टात जिंकला आहे, म्हणजे ज्याच्या फेवरमध्ये डिक्री निकाल लागला आहे, त्याला डिक्री होल्डर असे म्हणतात. नेक्स्ट, डिस्ट्रिक्ट. The local limits of principal civil courts jurisdiction including high courts ordinary original civil jurisdiction. याचा अर्थ असा होतो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिल्हा कोर्टाची कामाची हद्द किंवा सीमा. आता सबसेक्शन 5, फॉरेन कोर्ट. अ कोर्ट आउटसाइड इंडिया नॉट इस्टॅब्लिश्ड कंटिन्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ह्याचा अर्थ काय होतो की बाहेरच्या कोर्टाने म्हणजे की बाहेरच्या देशातील कोर्टाने दिलेला निकाल, म्हणजे की आउटसाइड इंडिया नॉट इस्टॅब्लिश कंटिन्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे विदेशी कोर्टात जे कोर्ट स्थापन झाले त्याला फॉरेन कोर्ट असे म्हणतात. सबसेक्शन 6, फॉरेन जजमेंट. अ जजमेंट डिलिव्हर्ड बाय अ फॉरेन कोर्ट. म्हणजे काय की बाहेरच्या देशातील कोर्टाने दिलेला निकाल. Subsection 7, Government Pleader. An officer appointed by the state government or a pleader acting under their direction. म्हणजे काय? An officer appointed by the state government म्हणजे गव्हर्नमेंटने हायर केलेले प्लीडर म्हणजे सरकारी वकील, म्हणजे सरकारची बाजू मांडणारा वकील, म्हणजे सरकारी वकील. आता पुढे जज. सेक्शन 8, कोर्टात बसून न्याय देणारे साहेब. सबसेक्शन 9, जजमेंट. म्हणजे साहेबांनी निकाल देताना जे भाषण किंवा कारण दिलं की मी असा निकाल का देतोय त्याला जजमेंट म्हणतात. आता पुढे सबसेक्शन 10, जजमेंट डेप्टर. एनी पर्सन अगेन्स्ट हुम अ डिक्री ऑर एक्झिक्युटेबल ऑर्डर हॅज बीन पास्ड. म्हणजे काय? जो माणूस कोर्टात हरला आहे, ज्याला दुसऱ्याला काहीतरी द्यावं लागणार आहे, त्याला जजमेंट डेबिटर असं म्हणतात. आता सबसेक्शन 11 म्हणजे काय? लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे काय? वारसदार. एखादा माणूस वारला तर त्याची प्रॉपर्टी सांभाळणारा कायदेशीर माणूस, त्यालाच लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतात. आता सबसेक्शन 12, मेसने प्रॉफिट. म्हणजे काय? एक सोप्या भाषेत आपण समजूया. समजा एखाद्याने तुमची जागा बेकायदेशीरपणे बळकावली असेल, त्यातून पैसे कमावले, तर तो चुकीच्या पद्धतीने कमावलेला नफा तुम्हाला परत मिळतो आणि त्यालाच म्हणतात मेसने प्रॉफिट. म्हणजे रॉंगफुल पजेशन प्रॉपर्टीवर तो घेतोय तर तुम्हाला पोटेन्शियल अर्निंग्स, त्यातला इंटरेस्ट पण मिळतो, त्यालाच मेसने प्रॉफिट असं म्हणतात. सबसेक्शन 13, मुव्हेबल प्रॉपर्टी. हलवता येणारी संपत्ती. ह्यात शेतात उभी असलेली पिकेसुद्धा येतात. सबसेक्शन 14, ऑर्डर. द फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ अ सिव्हिल कोर्ट डिसिजन दॅट डज नॉट क्वालिफाय ॲज अ डिक्री. म्हणजे काय की कोर्टाने वेळोवेळी दिलेली छोटी मोठी आज्ञा, म्हणजे डिक्रीसारखी पण अंतिम नसते. आता सबसेक्शन 15, प्लीडर. म्हणजे काय? लीगल प्रोफेशन्स ऑथराइज्ड to appear and plead for others in court such as advocates, वकील्स or attorneys. याचा अर्थ म्हणजे तुमचा वकील जो तुमच्या वतीने तुमच्या बाजूने कोर्टात बोलतो त्याला प्लीडर असं म्हणतात, किंवा ॲडव्होकेट्स, वकील्स और अटॉर्नीज. आता सबसेक्शन 16, प्रिस्क्राइब्ड. मीन्स प्रिस्क्राइब्ड बाय द रूल्स. म्हणजे काय? म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे कायद्याच्या पुस्तकात लिहून दिले त्याप्रमाणेच सगळं होतं. आता सबसेक्शन 17, पब्लिक ऑफिसर. अ पर्सन फॉलिंग अंडर व्हेरियस डिस्क्रिप्शन्स इन्क्लुडिंग एव्हरी जज, एव्हरी मेंबर ऑफ एन ऑल इंडियन सर्व्हिस, एव्हरी कमिशनर और गॅझेट officer in the military, naval or air forces, and every officer of a court whose duty is to investigate, report on law or fact, or execute judicial process. म्हणजे काय की
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारी नोकरीत असलेला मोठा अधिकारी. फॉर एक्झाम्पल न्यायाधीश, पोलीस अधिकारी एक्सेट्रा एक्सेट्रा. आता सबसेक्शन 18 रूल्सबद्दल सांगते. तर काय म्हणजे काय, फर्स्ट शेड्यूलमध्ये सेक्शन 122 और सेक्शन 125मध्ये दिलेल्या प्रमाणे कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याची पद्धत दिलेली आहे, त्याला रूल्स म्हणतात. आता सेक्शन 19मध्ये काय दिलं आहे की शेअर इन अ कॉर्पोरेशन म्हणजे काय, सोप्या भाषेत समजायचं झालं तर कंपनीतील भागीदारी जी काय असते त्याला शेअर इन कॉर्पोरेशन असं म्हणतात. आता सबसेक्शन 20 साईन म्हणजे काय की सही करणे किंवा जिथे सही शक्य नाही तिथे शिक्का मारणे, ह्याला साईन स्वाक्षरी असं म्हणतात. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा, नक्की शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का काही कायद्याची माहिती हवी असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्की तुम्हाला एक योग्य ते ॲडवाईस देईल, तुमच्या लाईफ सेटल होईल. नक्कीच कायदा जिथे वाटतं की संपला आहे आता काहीच नाही होऊ शकत, पण तिथं कायदा असतोच असतो. प्लस व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि व्हिडिओ समजतंय का तुम्हाला CPCचं सगळं. आपण एकदम खोलवर जाऊन अभ्यास करणार आहोत या सगळ्या CPCचा, तर तुमची सोबत खूप महत्त्वाची आहे. नक्की सपोर्ट करा, चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि धन्यवाद. तुम्ही जितकं सपोर्ट करता त्यासाठी खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद तुमचे.